आज आपण बनवू चणा डाळ आणि मठाच्या डाळीचे सांडगे। त्यासाठी मी अर्धा किलो मठाची डाळ आणि 1.5 किलो चणा डाळ घेतली। ती 1-2 पाण्याने स्वच्छ धुवून घेऊ आणि त्यानंतर त्यात भरपूर पाणी घालून घ्यायचं। दोन्ही डाळी मी रात्री भिजायला घातलेल्या, सकाळी ते छान फुगलेल्या होत्या। त्यानंतर त्या मिक्सरच्या भांड्यात घालून बारीक वाटून घ्यायचं। पाण्याचा वापर कमी ठेवायचा। त्यानंतर लसूण, लाल तिखट, मीठ आणि जिरे वाटून घ्यायचे आणि ते डाळीमध्ये मिक्स करायचं। कोथिंबीर, भरपूर कोथिंबीर घाला म्हणजे वडे छान लागतात। कोथिंबीर व्यवस्थित मिक्स करून घेतली। त्यानंतर पीठ एकत्र करून घेतलं, सर्व एक गोळा करून घेतला। तयार आहे आपलं सांडगेचं पीठ। त्यानंतर आपण तोडूया सांडगे। आमच्याकडे सांडगे तोडताना हे असे 5 करतात, मला माहीत नाही का, पण ती प्रथा आहे। त्याला हळदी कुंकू लावून घेऊ आणि आता सांडगे तोडायला सुरुवात करायची। छान असे सांडगे छोटे छोटे तोडून घ्यायचे। सांडगे उन्हामध्ये 2 दिवस सुकून घेतले की छान कुरकुरीत होतात। त्यानंतर त्याची आपण भाजी, चटणी, हवे तर मुलांना डब्याला तसेच तळून देऊ शकतो। सांडगे तोडून झालेले आहेत। त्यानंतर सांडगे उन्हामध्ये सुकायला घातले। 2 दिवस सांडगे असेच उन्हामध्ये कडकडीत वाळून द्यायचे। त्यानंतर आपले सांडगे तयार आहेत।